तर कालच्या ब्लॉग मध्ये पाहिला भाऊ तुम्ही नानमुगाचा व्हिडिओ. आज तुम्हाला दाखवतो डायरेक्ट भाऊ लग्नाचा व्हिडिओ. सकाळी दिवस निघल्याबरोबर आपल्या दिसला भाऊ डायरेक्ट नरद्याचा लांडग्याला म्हटलं चालत नाही का रे बा, लांडगा म्हणे गाडीचं सोय नाही म्हणे, आपल्या डायरेक्ट क्लुझर मध्ये जाणं पडते. त्याला म्हटलं काय एवढे चांगले कपडे घातले, म्हटलं आपण क्लुझर मध्ये गेलो का काही रेंज रे बा आपली, काही नाही म्हणे जाणं पडते भाऊ क्लुझर मध्येच, गाडीचा काही मिळच नाही. मग काय बा बसलो क्लुझर मध्ये, निघालो कुठे डायरेक्ट महागाव जायसाठी. महागावले पोहोचल्यावर डायरेक्ट उतरलो भाऊ गाडीच्या खाली आणि पैदल निघालो आपण कुठे मंडपात जायसाठी. मंडपात पोहोचल्यावर नरदेवच्या भावाला एवढे फुले देत रे बा की बँड नाही आला, बँडवरच्या माणसं नाहीत, काही ना काही धामधूम, गाडी आली नाही, पंक्चर झाली, पेट्रोल सरलं, एवढी धामधूम राहते रे भाऊ नरदेवच्या भावाच्या मागे, तुम्हाला काय सांगा. मंडपातून गेलो वापस आणि डायरेक्ट पोहोचलो आपण डायरेक्ट पारावर. म्हटलं जती नरदेव आहे तती आपली सोय होते. मग सगळी आपली टीम घेऊन आपण पोहोचलो डायरेक्ट पारावर नाश्ता वगैरे केला. हा आपला भाषा पाहून घ्या तुम्ही, भाषा गीचा सोबत एक व्हिडिओ घेतला काढून. आणि आता आपल्या जाण्यापडते डायरेक्ट कुठे मंडपात नाही. मग डीजे गिजे येलो होता भाऊ. आता ऊन जास्त असल्यामुळे घोडा काही सांगितलं नाही भाऊ, कारण ऊन एवढं तपवलं की बेकार काम आहे एकदम. मग बापूचं म्हणणं भाऊ की बँडचे पैसे वसूल नाही झाले, मग काल गावात नाही. बापूले म्हटलं आज वसूल करून टाकू, फक्त तुम्ही डान्स करा, म्हटलं आज पुरे पैसे वसूल करून टाकू म्हटलं बँडचे डायरेक्ट. एवढं ऊन भाऊ आणि त्यातनी बँडवर नाचणं म्हणजे बस म्हटलं आजच्या तारखेला ऊन लागते. म्हटलं मी बसून राहिलो बँड पार्टीवर, यायला म्हटलं तुम्ही नाचा म्हटलं आरामशीर. आता भाऊ एवढा टाइम झाला, सगळेजण गेले मंडपात, तरी पण आमचा डान्स चालूच आहे. एक गाणं करता म्हटलं बा चला बंद करा, म्हटलं बा आता आखरी ते आले नवरीकडचे की बंद करा तुम्ही, लग्न लावले उशीर राहिला बाबा. मग कुठे आम्ही बँड पार्टी बंद केली आणि तिथून गेलो आम्ही डायरेक्ट मंडपात लग्न लावायसाठी. मंडपात आल्याबरोबर डायरेक्ट झाली भाऊ नरदेव नवरीची एंट्री झाल्याबरोबर लागलं भाऊ लग्न लागल्यावर भिडणारे भाऊ शूटिंगवाले शूटिंग काढायला. यायला मला जेवता का बा, हे मला शूटिंग काढायला, त्याला म्हणलं रोज द्या. मग मीच बसतो जेवण करायला. पहिले बसलो भाऊ संबंध आम्ही जेवण करायला. जेवण केल्यावर म्हटलं आज कॅमेराच पाहू, म्हटलं कसं काय शिकूनच घेऊ म्हटलं. पण आजच्यात काय आपला भाऊ मेळ बसत नाही याच्यावर. पाहिलं तर मग विशाल भरवला भाऊ आंदन. त्याला म्हटलं हे घ्या बा शाबी, तुला स्ट्रगल करायला म्हटलं बा. धामधूम चालवणार भाऊ. 4-5 दिवस झाले गळ्याच्या मागात नेला, जेवण बी उरवला टाइमशीर. घरी आलो भाऊ, अन्नाची क्वालिटी पाहिली तर अन्नाची क्वालिटी मला थोडीशी बरी वाटली. बरी म्हणजे चांगलीच आहे, एक नंबर, काही पाहायचं कामच नाही. मग संध्याकाळी भाऊ आंदन खाली केलं आणि बापू चालले ते भाऊ घरी कुठे नाशिकले. मग बापूला दिलं भाऊ फाट्यावर सोडून आणि तिथून निघालो आम्ही डायरेक्ट घर जायसाठी. घरी आलो तर भाऊ डायरेक्ट नरदेव नवरीची एंट्री झाली भाऊ. नरदेव नवरी झाली एंट्री. मग आता आपण आपल्या ब्लॉग देऊ पूर्ण. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर सेव्ह करून ठेवा.